नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या चॅनलमध्ये। आणि आज आहे आषाढी एकादशी, त्यानिमित्त आपण आलो आहे शेगावात। बघा, शेगावात एंटर केलं आणि आता पार्किंगमध्ये गेलो तर पार्किंग पहिले फुल दाखवली, नंतर आम्ही पोहोचलो तेव्हा एक गाडी खाली झाली होती, तर आम्ही गाडी लावली आणि चला आता दर्शनाला जायचं गजानन बाबाच्या। तर कोणी फ्रेश झालं आणि आता आपण चाललो आहे भुयारी मार्गातून मंदिरात। इकडून जायला लागते, तर मंदिरात आता पोहोचलो आपण। इथे बघा किती स्वच्छता आहे आणि सोबत इतकी गर्दी आहे आषाढी निमित्त। आम्ही चप्पल बूट वगैरे गाडीतच ठेवले, त्यामुळे थोडा वेळ कमी लागला। आणि इथून आता लागत आहे दर्शन बारीत, तर खूप आम्ही घेणार आहोत मुखदर्शन। आणि इथून रांग लागलेली आहे दर्शनाची, खूप लांब रांग आहे। आणि आम्ही आलो त्यावेळेला नेमकी कमी झाली होती। इथे दाखवतात वेळ, तुम्हाला कोणत्या दर्शनाला किती वेळ लागणार, की समाधीचं दर्शन घ्यायला किती आणि मुखदर्शन घ्यायला किती वेळ लागणार। तर आता आम्ही वरच्या हॉलमध्ये चढत आहे। बघा पाठीमागे खूप रांग पार करून वरती आलो आणि साहेबांचे मित्र 2 जण आणि एक माझी मैत्रीण, आम्ही असे 5 जण दर्शनाला आलेलो आहे। इकडे बघा डाव्या साईडनं खूप छान वारकऱ्याची मूर्ती आहे बसवलेली आणि स्वच्छ सुंदर परिसर इथे बघायला मिळतो। असं दुसरीकडे कुठेच मिळत नाही बघायला। खूप सुंदर वातावरण आणि गर्दी बघा, तुम्हाला दाखवते मी उजव्या हाताला। इकडून आहे गर्दीतून चालत चालत माऊलीचा जयघोष करत चाललो आहे पुढे। आता दिसत आहे मंदिराचा परिसर, तर खूप छान मन भरून आलं। आणि परिसरात मंदिर दिसल्यावर मनाला खूप आनंद होतो। आणि आपलं झालेलं आहे दर्शन घेऊन बाहेर पडलो, प्रदक्षिणा मारली आणि आता घ्यायचा प्रसाद घेतल्यानंतर सगळा थकवा निघून गेला गर्दीचा, उपवासाचा। आणि प्रसाद घेऊन आता आपण पडलो आहे बाहेर आणि चेहऱ्यावर एक आनंद असतो दर्शन झाल्याचा। मुखदर्शन का होईना, पण तो एक वेगळाच आनंद असतो। खूप गर्दी आज आषाढी निमित्त। बघा, एक फोटो घ्यायचा आम्हाला बाहेर गेटच्या समोर। आणि आता चला भुयारी मार्गाने परत जायचंय बाहेर। आणि अशा रीतीने आमचं झाली आज आषाढी पूर्ण। दर्शन घेऊन आलो आहे बाहेर। थोडा थोडा पाऊसही चालू झाला आणि आम्ही बाहेर पडल्यावर एका ठिकाणी थांबलो। गाडीला लागली भूक, गाडीचं पोट भरेपर्यंत इथे खूप सुंदर सुंदर झाडं होते, मी त्यांचा घेतला एक व्हिडिओ। खूप मस्त गुलाब आणि दुसरेही झाडं होते वेगवेगळ्या रंगाचे फुललेले, मला काही आवरला नाही, मग मी एक छोटासा व्हिडिओ घेतला। आणि आता आपण जात आहे समोर घ्यायचा चहा घेतल्यानंतर इथे चहा घेण्याचे तिथे मला काही व्हिडिओ घेता आला नाही, पण वातावरण खूप सुंदर आहे। आम्ही गाडीतच चहा घेतला। पाऊस सुरू झाल्यामुळं बघा किती पाऊस आहे। आणि जे सकाळी जाताना उद्घाटन चालू होतं खालच्या पुलाचं, हा नवीन पूल आहे, नवीन पुलाचं उद्घाटन होतं आणि आम्ही खालच्या पुलावरून गेलो, तर तिकडून खूप पाणी लागायचं पाऊस आला की। हे बघा इकडून पूल आहे आणि आता याचं झालं आहे उद्घाटन। आपणही त्याच मोठ्या पुलावरनं जात आहे, कितीही पाऊस आला तरी लागत नाही पाणी। आणि अशा रीतीने आमची झाली आहे आषाढी एकादशी पूर्ण। आणि आजचा खूप दिवस आनंदात गेला। तुमचा कसा गेला नक्की सांगा आणि पांडुरंग तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू। आणि असा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।